पाप पातक अनेक लोकांनी केलं, पण या एकनाथ शिंदेच्या हातून कधी होणार? मी पंढरपूरच्या पूजेला जाऊ दे, कुठल्याही दर्शनाला जाऊ दे, मला पत्रकार विचारतात काय साकडं घातलं. मी त्यांना एवढंच सांगतो की या राज्यातला माझा बळीराजा, माझा शेतकरी सुखी होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, त्याचं आयुष्य सोन्यासारखं होऊ दे, त्याच्या आत्महत्या थांबू दे. मी मुख्यमंत्री असताना पत्र तुम्ही बरोबर वाचलं ते. मी मनापासून करतो. शंकरांना जे करतो ते मनापासून करतो, दाखवण्यासाठी करत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी शेतकरी कुटुंबातून आलोय. एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे अनेक लोकांना पटलं नाही, पचलं नाही. पण मी जे जे निर्णय घेतले शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या भल्यासाठी जे निर्णय घेता येतील ते घेतले. आता पण जेव्हा अवकाळी आली, अतिवृष्टी आली, पाऊस पडले या मराठवाड्यात, या भागामध्ये जेव्हा पूर्ण शेती वाहून गेली, शेतीचं प्रचंड नुकसान झालं. दसरा होता. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, कोणी मुंबईला दसरा मेळाव्याला यायचं नाही. या शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी मी काळी होऊ देणार नाही. आणि सगळ्या लोकांनी त्यांना मदत करण्याचा मी फरमान सोडलं. मी विनंती केली, मी सूचना केली. आणि सर्व लोक आपल्या घरात जसा दसरा साजरा केला, तसा दसरा या गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरादारात तोरण बांधून केला. आणि मी म्हणालो होतो, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या आधी नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. हे शेतकऱ्यांच्या बद्दलचं असलेलं जे काय आपली जबाबदारी आहे. शेतकरी जगला तर आपण जगणार. बाळासाहेब सांगायचे, शेतकऱ्याला जगवा, शेतकरी हा देशाचा भाग्यविधाता आहे. तुम्ही तर कितीतरी आंदोलन केली. या शेतकऱ्यासाठी वाहून घेतलं जीवन. या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आणण्याचा प्रयत्न केला. शेतकरी त्याला दरवर्षी शेती करायची असते, दरवर्षी पिकवायचं असतं, आणि दरवर्षी मेहनत करायची असते, काबाड कष्ट करायचे असते. कधी अवकाळी आहे, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, या सगळ्यांना सामोरं जाणारा हा शेतकरी आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, म्हणून तुमचं आंदोलन नेहमी चालायचं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, त्याच्या मेहनतीचं मोल झालं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शहरातली लोक इतर सर्वावर पैसे खर्च करताना विचार करत नाही, पण शेतकऱ्याला देताना विचार करतात. ही मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे. मानसिकता बदलली पाहिजे. आणि म्हणून देशाचे आदरणीय प्रधानमंत्री देखील शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याचं काम करतात. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे. हा अन्नदाता मायबाप आपला आहे, तो सुखी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकार देखील आणि राज्य सरकार देखील काम करतात. आज या शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हाव्या म्हणून शेतकऱ्याला जोडधंदा मिळाला पाहिजे. त्याला देखील त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे. त्याला आत्महत्या करण्याची आवश्यकता पाळी येता कामा नये, यासाठी आपण काम केलं. आणि आपण सांगितलं. तुम्हाला मी एवढंच सांगतो, आता तुम्ही आलेला आहात, मी तुमची वाट पाहत होतो. शंकरांना शिवसेनेमध्ये आता आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि जाण आपल्याला सगळी आहे. आणि म्हणून आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही जेवढी ताकद लावाल, तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीने खंबीरपणे उभा. हा शब्द मी देतो, कारण शेवटी बळीराजा. आज त्याची परिस्थिती आपल्याला बदलायची. आणि लोहा कंधारचे तुम्ही फक्त नेते नाही,
नांदेडचे जिल्ह्याचे नेते नाही, आता मराठवाड्याच्या सीमा ओलांडून तुम्ही महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते झालेला. आणि शेतकरी चळवळीचं फार मोठं एक विश्वास तुमच्यावर आहे. तुम्ही शेतकरी चळवळीचे आशास्थान आहात आणि म्हणून अण्णांचा शिवसेना प्रवेश हा ग्रामीण राजकारणात बदलाचे संकेत देणारा आहे. मी या ठिकाणी जे सांगतो ते विश्वासाने सांगतो. तुम्ही मगाशी म्हणालात पक्ष प्रवेशासाठी देखील अनेक लोक तुमच्या मागे लागले होते, परंतु तुम्ही ठरवलं की या राज्यामध्ये दिलेला शब्द पाळणारा कोण आहे, कोण कार्यकर्ता आहे, तर तुमच्या समोर एकनाथ शिंदेचं नाव आलं. हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही उचलला. आज मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक तुम्हाला म्हणाले इकडे येणार नाही, एकनाथ शिंदे इकडे येणार नाही, पण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना देखता नाही 10 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची तीच शिकवण होती आणि म्हणून मी नेहमी म्हणतो दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. या लाडक्या बहिणींची योजना तुम्ही त्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची हिंमत आम्ही दाखवली. 45,000 कोटी रुपये वर्षाला खर्च. अनेक लोक आकडे बघून गारज झाले. अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचारलं किती खर्च आहे. 45,000 कोटी. हिंमत लागते, ही देण्याची दानत लागते, त्याला मोठं मन लागतं. काय माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आम्ही देऊ शकत नाही? या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये 4 दिवस सुखाचे आम्ही आणू शकत नाही. कशाला पाहिजे सरकार? मी आपल्याला सांगतो, मी देखील गरिबी पाहिली आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. घर चालवताना काटकसर करताना माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिली आहे. माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं या माझ्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी देणं लागतो आणि तिथे 1,500 रुपये 1,500 रुपयाची योजना सुरू झाली. अनेक विरोधकांच्या पोटात दुखलं, कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी. पण मी आपल्याला सांगतो, कोणीही माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. पत्रकार विचारता तुम्ही 2100 रुपये म्हणाले. हो, योग्य वेळी 2100 रुपये पण आम्ही देणार. दिलेला शब्द आम्ही पाळणार. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला कर्जमाफी करणं म्हणून मी आश्वासन दिलं. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अर्थसंकल्प मांडला आणि त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली. हा दिलेला शब्द. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही आणि म्हणून दिलेला शब्द पाळणं ही आमची जबाबदारी आहे. या राज्यामध्ये तुम्ही अण्णा म्हणाला 150 निर्णय घेतले, एकापेक्षा एक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, वृद्धांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, अनेक योजना आम्ही निर्णय घेतले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे निर्णय घेतले नाही तेवढे आम्ही घेतले. कारण हे सरकार कुणासाठी आहे? आम्ही म्हणतोय सरकार सर्वसामान्यांचं आहे. मग या सरकारचा उपयोग सर्वसामान्यांनाच झाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. अजितदादा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी जाहीरपणे एका कार्यक्रमामध्ये म्हटले की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण, तर त्याचं नाव एकनाथ शिंदे.
कशाला दिलेत पेन आपल्याला? हे पेन एका सईने एकाच्याचं जीवन बदलत असेल, एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते आपलं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री असताना अण्णा मुख्यमंत्री सहायता निधीमधून या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये वाटले. 450 कोटी आणि हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम केलं.